जय महाराष्ट्र पब्लिक, कसे आहेत सर्वजण? आशा करतो तुम्ही सर्वजण ठीक आहे. मित्रांनो, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की आपला ब्लॉग कुठं आहे काय नाही. मस्त शिर्डीच्या साईबाबाचा बोलवून आले. बऱ्याच दिवसापासून जाण्याची इच्छा होती, पण आपलं आउटलेट वगैरे असल्यामुळं जाणं पॉसिबल होत नव्हतं. तर आज आपलं ठरलंय आणि आज आपण वन डे ट्रिप करणार आहोत, जाणं येणं. मी पूर्ण ब्लॉगमध्ये माहिती देईल कसं जायचं आहे काय नाही. फटाफट टाईम झाला आपल्या गाडीचा, स्टेशनला जायचं. रात्र झालेली, आउटलेट दिवसभर चालू होतं आणि उद्या क्लोज राहणार आहे. चला निघूया फटाफट आपण स्टेशनकडे. 11:35 झालेत. मस्त आता आपल्याला आपली बाईक आणि हे आपलं घर. तर चला मित्रांनो, फटाफट स्टेशनला जाऊया आपण. पाठीमागे बघू शकता, मस्त गाडी आपली पार्क झालेली आहे आणि आपण आता हुजूर साहेब नांदेड, आपलं नांदेडचं रेल्वे स्टेशन आहे, तिथं पोहोचलो. आणि फटाफट आपल्या गाडीची पर्ची करूया आणि आपण तिकडे जाऊया स्टेशनला. बघू शकता 11:44 आपण या भैयाकडून आपली पर्ची वगैरे बघा पे केलंय. मस्त आपलं फेअर एक 150 रुपये फेअर झालं मित्रांनो. फटाफट आपण जाऊया आता तिकडं. आणि हे बघू शकता, आता आपली गाडी आहे मित्रांनो, अजंता 17064 एवर येणार आहे. तर मी गाडीचे पूर्ण डिटेल तुम्हाला पुढे देत राहील. चला आपण फटाफट प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जाऊया. मस्त आपल्याला आता हे जिना चढायचा एवढा, फटाफट चढूया. याच्यावर जे खाली जे तुम्हाला स्लोगन दिसत आहेत, वाचा मित्रांनो, खूप छान आहेत. आणि आपण जेवढे स्लोगन पाळता येईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करायचा. भारी वाटतं मित्रांनो. दिवसभर आउटलेट चालू होतं आणि आउटलेटवरचं काम आणि संध्याकाळचा प्रवास. मस्त बघा, नांदेड रेल्वे स्टेशन संध्याकाळी किती भारी वाटते तुम्ही बघू शकता. मस्त खुशी बघून तुम्ही बघू शकता की भाई बऱ्याच दिवसानंतर ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करत होतो, पण रेल्वेनं जर्नीच नव्हती. चांगलीच थंडी आहे मित्रांनो इकडे आता. चला आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जाऊया फटाफट. आणि आता हे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि हे आपल्या गाडीचं काय स्टेटस आहे बघा. 1 मिनिट, तुम्हाला दिसल गाडी डिले दाखवते. अजून 24 किलोमीटर दूर आहे. आणि आपल्या गाडीचे डिटेल आहेत 17064 अजंता एक्सप्रेस. ते आपल्याला मनमाडपर्यंत त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करायचं आणि ट्रॅव्हलिंगचं अंतर आहे जवळपास 350 किलोमीटर. तर चला फटाफट, आता काही वेळात डिले आहे गाडी, आपण वेट करूया गाडीचा. गाडी आल्याच्या नंतर आपल्याला B3 मध्ये हे करायचं आहे, जॉईन करायचं. आणि आता आपण आलो प्लॅटफॉर्मवर. हे बघा इथं आता आपण नांदेडला थंडी बघा कशी आहे. आणि आता आपल्याला वेट करावं लागेल. गाडी थोडं डिले आहे, बघूया किती वेळ लागेल काय नाही. बऱ्याच वेळानंतर आता गाडीचं अपडेट बघू. 12 वाजून 19 झालेत आणि गाडी आहे बघा आता 13 मिनटं 14 किलोमीटर दूर आहे. काही वेळातच आपल्या इथं नांदेडवर पोहोचेल गाडी. आता रिफ्रेश करू आपण. आता मुगटला पोहोचते गाडी आणि काही वेळात आपल्या हुजूर साहेब नांदेड या रेल्वे स्टेशनवर गाडी अवघ्या काही वेळात येईल. अजंता एक्सप्रेस B3 मध्ये आपलं बोर्डिंग आहे. फटाफट आपण जाऊया B3 पाशी. 3 टियरचं आपलं बुकिंग आहे मित्रांनो. आपल्याला तिथं जाऊन अटेंड करावं लागेल. सो चला माझ्यासोबत असंच कंटिन्यू करा, बघूया आपली जर्नी कशी होणार आहे काय नाही. हे इकडं आला आता B5. सो असंच आपण B3 पर्यंत कंटिन्यू करूया. छान असे थंडी वाजते मित्रांनो इकडं. आणि हे जे इकडून दिसते हे एक प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि हे इकडून बाहेरून येण्याचा रोड. आपण हे आलेलं इकडं, हे या नंबरला 4 नंबर होता. गाड़ी संख्या 17064 आपल्याच गाडीची अनाउन्समेंट व्हायली. मनमाड की ओर जाने वाले आणि हे इकडं जे दिसतंय B3
आणि टाईम बघू शकता एक 12:27 झालेत. तो फटाफट आपण गाडीची वाट पाहूया. येईल अवघ्या काही वेळात. हे इकडून मुगटकडून येईल आणि मनमाड जंक्शन आणि इकडल्या साईडला जे आहे ते पूर्णा जंक्शन आहे. तर काही वेळात आपली गाडी येणार आहे. पहिले मित्रांनो डिझेल लोकोमोटिव्ह होते आणि आता या गाडीला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहेत. आशा करूया WAP7 हे व्हाईट कलरचं इंजिन त्याला असेल. तर फटाफट बघूया काही वेळात आपलं इंजिन येईल. मी तुम्हाला दाखवतो त्याचा लुक वगैरे कसा आहे. तर बघू शकता आपल्या गाडीचा अरायवल झालेला आहे. कसा मस्त इंजिन आहे बघू शकता, एकदम भारी. तर इकडं बघू शकता आपला B3चा कोच आलेला आहे आणि इकडून एंट्री आहे. आणि इकडल्या साईडनं मित्रांनो तुम्ही बघू शकता 72 नंबर आहे आणि आपला नंबर 50 आहे. त्यामुळं आपल्याला इकडून जवळ पडेल. तर आपण इकडूनच आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो मला एक भारी अशी गोष्ट दिसलेली आहे आणि माझ्या सगळ्या मित्रांना क्लिक होईल काय आहे काय नाही मी फटाफट दाखवतो तुम्हाला. टाडा, कसं वाटतं मित्रांनो बघा हे काय. आणि फटाफट कमेंट करून सांगायच्यासाठी तुम्हाला काय काय आठवण आलेलं आहे. सो फायनली मित्रांनो आपण आपल्या गाडीवर असं अटेंड झालेलं आहे आणि आता इकडं माझी सीट मध्ये आलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता मस्त आपण हुजूर साहेब नांदेडला सोडले आणि टाइम बघू शकता 12:34 झालेले आहेत. मस्त आता आपली गाडी निघलेली आहे. हुजूर साहेब नांदेड इथनं आपण पुढे प्रवास असाच 350 किलोमीटर कंटिन्यू करणार आहोत. सो चलो बाय बाय. मित्रांनो मी आता टॉयलेटमध्ये आलेलं आहे. तुम्हाला टॉयलेट कसं दाखवतो हे आपल्या कोचचं कसं आहे. मिरर वगैरे तेवढं असं काही छान असं पुसलेलं वगैरे नाही आहे. आणि इकडं आहे छोटूशी बेसिन आणि मग इकडं हँडवॉशसाठी हे पण आहे, लिक्विड पण आहे. आणि इकडे बघा हे इंडियन सीट एकदम स्वच्छ आणि नीट आणि क्लीन आहे मित्रांनो. यासाठी आपण मस्त असं सेंट्रल गव्हर्नमेंटला थँक्यू बोलूया. सो गाईज चला आता मी माझ्या जागेवर जातो आणि तिथं जाऊन आपण आपला ब्लॉग थोडा म्हणजे आजच्यासाठी एंड करूया. आणि रात्री बघतो काय दाखवायला भेटेल तर छत्रपती संभाजीनगर पूर्णा हे असे काही स्टेशन येतील आपल्याला इन बिटवीन. आणि चला मग आपण अशीच आपली जर्नी कंटिन्यू करूया. तर मित्रांनो हे समर्थ भाई आहेत आणि आपल्याला बघा नाईटलाच आहे ब्लँकेट वगैरे आणतात. मस्त आपण आता बिछाना टाकूया ना फर्स्ट क्लास झोपूया. ठीक आहे बघा बोट 50 आता आपली हे कोच आहे. तर मित्रांनो आता आपण जर्नी सकाळी कंटिन्यू करूया. मी इथं थांबतो आणि सकाळी आपण आता डायरेक्ट भेटूया मनमाड या स्टेशनवर. आणि सायंकाळी आता रात्री जर काही दाखवायला भेटलं तर नक्की दाखव. तर चला भेटूया सकाळी. तर मंडळी बघू शकता मस्त आपली अशी सकाळ झालेली आहे आणि 5 वाजून बघा 5 मिनटं झालेत. आणि मी तुम्हाला गाडीचं लोकेशन दाखवतो. हे बघा छत्रपती संभाजी महाराज रेल्वे स्टेशनवर आलेली आहे गाडी. आणि आपल्याला अजून 115 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. आणि हे आपलं रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजी महाराज रेल्वे स्टेशन मित्रांनो. चला आपण अजून इथून आपल्याला पुढे जर्नी अशीच कंटिन्यू करायची. आणि डिले आहे गाडी 15 मिनटं डिले आहे. आता यानंतर आपले काही बघा काही स्टॉप आहेत. त्याच्यानंतर आपण मनमाडला पोहोचणार आहोत. फ्रेंड्स थोडा आपला प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. पाठीमागे पब्लिक बघू शकता आता किती आहे. चला आपण जाऊया फटाफट बाहेर. तर मित्रांनो आता आपण नगरसोली या स्टेशनला उतरले आणि इथून आता आपल्याला बाहेर रोड शिर्डीला ट्रॅव्हल करायचं. सो चला फटाफट आपण इथून एक्झिट होऊया आणि पुढे डिस्टन्स असंच कव्हर करूया. तर हे बघू शकता हे नगरसोलचं रेल्वे स्टेशन आणि आपण आता उतरलो. मस्त आपल्या अशा आता इकडं आपल्याला व्हेकल भेटतात. फटाफट आपण इथं जाऊया. 120-150 रुपये तुम्हाला फेअर लागेल मित्रांनो इथून. सो चला आपण इथून जॉईन करूया. तो गाईज प्लॅनमध्ये थोडासा आपला चेंज झाला. आपण मनमाडवरून पूर्ण जर्नी पूर्ण कंटिन्यू करणार होतो पण आपण नगरसोललाच उतरले. त्याचं कारण असं की मनमाडून आपल्याला 15 किलोमीटर ते 20 किलोमीटर डिस्टन्स जास्त पडू लागलं आणि नगरसोलून आपल्याला शिर्डी जवळ पडते. मी प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर मनमाडवरूनच जातो पण यावेळेस आपण नगरसोलनं या रूटनं बघूया. आणि पाठीमागे जे व्हेकल दिसते आपल्याला ह्याच्यानं आपली जर्नी कंटिन्यू करायची. फटाफट मी तुम्हाला गाडीमध्ये बसल्याच्या नंतर कंटिन्यू. मित्रांनो बघा इकडे बघू शकता हे आपले राजू भाऊ आहेत आणि ह्यांनी आता आपल्याला इथून घेतलं. आता आपल्याला शिर्डीपर्यंत सोडतील.
आपण आता बाय रोड 42 किलोमीटरचा डिस्टन्स आहे ते कव्हर करणार. मस्त आता आपण गाडीमध्ये बसलो, आता निघूया. आता आपण पाहू शकता नॅशनल हायवे 752G याच्यावर आहोत आणि हे आपलं आता करंट लोकेशन. आता आपण हे जे रोड आहे मित्रांनो, कोपरगाव त्यानंतर शिर्डी असा सलग रोड आहे. सो मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता या साईडला तुम्हाला हे आपले रेल्वेचे लाईन दिसतील. आपण जर गाडीमधून जर आलो तर ह्याच रूटनं आपण कोपरगाव मनमाड या रूटनं कंटिन्यू केलो असतो, पण आपली जर्नी आता सध्या बाय रोड चालू आहे. आता नेक्स्ट आपल्याला कोपरगाव येईल आणि तिथं साईबाबाचे एक मंदिर आहे, मी तुम्हाला ते बी दाखवतो. कोणतं मंदिर आहे भाई तिथं? तपोभूमी म्हणून आहे. आपण तपोभूमी बघूया. फक्त तुम्हाला बाहेरूनच दाखवतो मित्रांनो, नेक्स्ट टाइम आल्याच्या नंतर आपण बघूया ते. आता हे पाहू शकता तुम्ही, आपण कोपरगाव कसे आलेलो आहे मित्रांनो. हे इकडं जे जाण्याचा रोड दिसतं, एक मिनिट, हे इकडं हे रेल्वे स्टेशन कडून येते आणि हे जे समोर दिसते हे तपोभूमी आहे साईबाबाची. एक मिनिट बघा हे. तर आपण इथूनच दर्शन घेऊया मित्रांनो. हे जे बाहेरचं परिसर दिसतं पूर्ण हे तपोभूमी आहे. हे एंट्रन्स, इथून आतमध्ये जाण्याचा रोड, हे पूर्ण परिसर तेच आहे. आणि आता हे रोड कंटिन्यू शिर्डीला जातो मित्रांनो सरळ. फायनली बघू शकता मित्रांनो आपण कुठं आलेलं आहे. मस्त आहे बघा. आता आपल्याला इथून शिखर पण दिसेल मित्रांनो, मी तुम्हाला दाखवायचं आहे बघा. दिसलं का? दर्शन करून घ्या शिखराचं. जय साईराम, जय साईराम. फायनली मित्रांनो बघू शकता आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इकडं जे दिसते इकडं आपलं समाधी मंदिर वगैरे आहे. तर चला आता फटाफट मी फ्रेश वगैरे होतो आणि हा ब्लॉग मी इथं थांबवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.